स्वप्नात रंग भरताना भाग 50. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. समीरमध्ये अभिकडेला शुभम, तर दुसऱ्या साईडला शुभम शेजारी रुही, साक्षी आणि शुभ्रा झोपल्या होत्या. वर आकाशात बघत रुही उद्याच्या दिवसाचा विचार करत होती. शुभम आपल्याला घेऊन जाईल का? काल रात्री बोललेलं शुभमच्या लक्षात असेल का? आज तर तो आपल्यासोबत एक शब्दही बोलला नाही. तर इकडे शुभमच्या डोक्यात रुही आज आपल्याला एकदासुद्धा सॉरी बोलायला आली नाही. तिला समजतच नाही का अजूनही की ती रात्री काय करायला चालली होती. मी तिला रात्री इतकं सांगितलं तरी तिला का कळत नाही? तिला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? ती जोपर्यंत मला सॉरी बोलत नाही तोपर्यंत मी तिच्यासोबत बोलणारच नाही. मनातच ठरवून शुभमने डोळे बंद करून झोपून गेला. आता पुढे. सकाळी उन्हाची किरणं तोंडावर पडल्यामुळे सगळ्यांना लवकरच जाग आली. लवकर उठणारी रुही सुद्धा आज उशिराच उठली होती. मोकळ्या वातावरणात रुहीला मस्तच झोप लागून गेली. खाली येऊन सगळेजण फ्रेश होऊन आले. चहा नाश्ता करून सगळे रुहीच्या घरी निघाले. चला काका काकू, निघतो आता, काळजी घ्या, रुही म्हणाली. हो रुही बाळा, तू पण तुझी काळजी घे. काही गरज वाटली तर तुझा हा बाप अजून जिवंत आहे हे विसरू नकोस. साक्षीचे बाबा रुहीला जवळ घेत म्हणाले. हो काका. डोळ्यात हलकंसं पाणी आलंच होतं तिच्या. आई बाबा तुम्ही पण चला ना तिकडे. मावशी पण आठवण काढत असते गं सारखी आई तुझी, साक्षी आईला म्हणाली. येतो आम्ही थोड्या दिवसांनी. असं पण आता यावंच लागणार आहे. काय अभिजितराव बरोबर बोलतोय ना मी? साक्षीचे बाबा अभिकडे बघत हसतच म्हणाले. हो बाबा, आता लवकरच या तुम्ही मुंबईला. अभि. साक्षीच्या आईबाबांचा आशीर्वाद घेऊन सगळेजण रुहीच्या घरी गेले. आवरून घ्या लवकर, आपल्याला निघायचं आहे, शुभम घरात येतच म्हणाला. रुहीला मात्र समजत नव्हतं आपण काय करायचं. आणि साक्षी, अभि, शुभ्रा या तिघांना काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनासुद्धा काहीच कळत नव्हतं. तुम्ही तसेच हॉलमध्ये थांबली. बाकी सगळे आपल्या बॅग आवरायला गेले. बॅग पॅक करून शुभम हॉलमध्ये आला तर त्याला हॉलमध्ये रुही दिसली. झाली का तुझी बॅग पॅक करून? रुहीकडे बघून शुभम म्हणाला. माझी बॅग? रुही शुभमकडे बघतच गोंधळून म्हणाली. हो मग तुला यायचं नाही का मुंबईला? तुला परवा रात्रीच तर म्हणालो होतो ना मी. जर तुझी येण्याची इच्छा नसेल तर तसं सांग मला. मी काही बोलणार नाही की मी तुला कसली जबरदस्तीसुद्धा करणार नाही, शुभम रुहीला म्हणाला. शुभमचं बोलणं ऐकून रुहीच्या डोळ्यात पाणी आलं. कालपासून मनात असणारी भीती आज निघून गेली होती. आलेच मी बॅग घेऊन, हलकसं हसतच रुही म्हणाली. हळूहळू सगळे आपल्या बॅग घेऊन हॉलमध्ये आले. रुही आपली बॅग घेऊन आली तशी साक्षी आणि शुभ्राच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. रुहीसुद्धा त्या दोघींकडे बघून गोड हसली. चला निघायचं का आता? रात्री जास्त उशीर नको व्हायला, शुभम सगळ्यांना म्हणाला. हो हो चला, शुभ्रा खुशीतच म्हणाली. तिला तर कधी एकदा रुहीला आईबाबांसमोर घेऊन जातोय असं झालं होतं. एकदाचा त्यांचा प्रवास सुरू झाला मुंबईच्या दिशेने. वाटेत जेवण वगैरे करत त्यांना घरी पोहोचायला 11:50 झाले. आईबाबांना आधीच शुभ्राने मेसेज करून सांगितलं होतं की रुही घरी येत आहे. त्यामुळे आईबाबा रुहीची वाट बघत हॉलमध्येच बसले होते. गाडीच्या हॉर्नचा आवाज आला तसं आई आरतीचं ताट घेऊन
दरवाजात जाऊन थांबल्या. रात्र झाल्यामुळे शुभमनी सगळ्यांना घरीच आणलं होतं. थांब रुही, मला तुला ओवाळू दे, मग तू घरात ये. आई रुहीकडे बघत म्हणाल्या. रुहीला ओवाळून तिची नजर काढून आईंनी तिला घरात घेतलं. इतक्या दिवसानंतर आई-बाबांना बघून रुहीच्या डोळ्यात पाणी आलं. मला खूप आठवण येत होती आई-बाबा तुमची, त्या दोघांच्या पाया पडतच रुही म्हणाली. आम्हाला पण खूप आठवण येत होती तुझी. तू नव्हती तर हे घर सुनं सुनं वाटत होतं. आता आलीस तर परत जाऊन देणार नाही बरं मी आता तुला, सांगून ठेवतोय मी. बाबा थोडं चिडतच म्हणाले. हो बाबा, आता मी तुम्हाला सोडून जाणार नाही. रुहीसुद्धा डोळ्यांमध्ये पाणी आणतच म्हणाली. तुम्ही इतका वेळ जागे का राहिले? उद्या भेटायचं होतं ना, उगाच त्रास करून घेता. शुभम आई-बाबांना म्हणाला. आमची लेक इतक्या दिवसांनी घरी येणार होती, तर तिला भेटल्याशिवाय आम्हाला झोप कशी लागेल? आई हसतच म्हणाल्या. मग आता त्या लेकीला भेटला ना तुम्ही, या लेकीला विसरलात का? शुभ्रा रडकं तोंड करत म्हणाली. अगं माझं बाळ ते, तुला विसरून कसं चालेल? सुखाने जगायचं आहे ना आम्हाला. बाबा शुभ्राला मिठीत घेतच म्हणाले. जा बाबा, काही पण बोलता तुम्ही. शुभ्रा बाबांना म्हणाली. शुभ्राला बघणारा समीर थोडा चकितच झाला. 2 दिवस त्यांच्यासोबत राहूनही समीरला समजलं नव्हतं की शुभ्रा ही शुभमची बहीण आहे. कारण शुभमवर असणाऱ्या रागामुळे शुभ्रा शुभमसोबत जास्त बोलतच नव्हती. अरे समीर, तू पण आला आहेस का? ओळखलं नाही का तू आम्हाला? अरे मी श्रीकांत काका, तुझ्या बाबाचा मित्र. लहानपणी किती येत असायचा तू इथे खेळायला. लहानपणी तो शिक्षणासाठी बाहेर गेला आणि तिकडेच राहिला. त्यानंतर तू डायरेक्ट आत्ताच आला. 1-2 महिन्यापूर्वी तुझ्या घरी आलो होतो, तेव्हा तुझा फोटो बघितला होता. त्यामुळे तरी आज मी तुला ओळखू शकलो. बाबा समीरकडे बघत म्हणाले. सॉरी काका, पण मला खरंच लक्षात नाही आलं. ओळखलं नाही मी तुम्हाला. समीर बाबांना म्हणाला. अरे काय तू, आणि कसा ओळखशील तू? इथून निघून गेला तेव्हा किती लहान होतास तू. बाबा म्हणाले. थांबा 1 मिनिट, मी अल्बम आणते. आई म्हणाल्या. अगं आई, आता राहू दे, उद्या दाखव. आता बघ किती वाजत आले आहेत. शुभम आईला म्हणाला. राहू दे रे, काही नाही होत. रोज तर लवकरच झोपतो. आज माझी पोर आली आहेत, झोप नाही लागणार मला. आई अल्बम आणायला जातच म्हणाल्या. हे बघा तुम्ही 4 जण. ही शुभ्रा, तिच्या शेजारी हा छोटावाला तू, या बाजूनी शुभम, आणि हा अभि. पहिल्यापासून असाच आहे मस्तीखोर. शर्ट बघ कसा घातलाय. आणि हा शुभम पहिल्यापासून. शुभ्रा म्हणजे त्याचा जीव अजिबात सोडत नव्हता कुठे एकटीला. आणि हा तू पण कायम तुला शुभ्राच लागायची. जे तिच्याकडे आहे तेच तुला पण पाहिजे असायचं. आता पण बघ ना, तिच्या हातातली बाहुलीच पाहिजे आहे तुला. फोटोमध्ये पण लक्ष नाही तुझं. आई हसतच दाखवत म्हणाल्या. यावर शुभ्रा मात्र गोड लाजली. तिच्याकडे बघणारा समीरसुद्धा गालातच हसला. आई फोटो बघून झाले असतील तर झोपा आता, उद्या बोलू आपण. सकाळी इथंच आहे सगळे, कोणी कुठे जाणार नाही लगेच. झोपा आता जा. बोलतच शुभम रूममध्ये निघून गेला. साक्षी पण शुभ्राच्या रूममध्ये गेली तर अभि समीरला घेऊन एका रूममध्ये गेला. आई बाबा झोपा आता, जास्त वेळ जागत राहू नका, त्रास होईल तुम्हाला. रुही आईबाबांना म्हणाली. हो, आणि आता अशीच खुश राहा. अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही. तुझ्या डोळ्यात पाणी दिसलं तर बघच आता. आई रुहीला दटावत म्हणाल्या. हो आई, झोपा आता, गुड नाईट. रुही म्हणाली. हो गुड नाईट बाळा.
आई बाबा दोघेही सोबतच म्हणाले. क्रमशः रुही, शुभम दोघांच्या मनात खूप काही, पण दोघंही बोलत नाहीत. शुभम वाट बघतोय तिच्या सॉरीची आणि रुहीला भीती, तो तिला घेऊन जाईल का? पण शेवटी रुही म्हणते, आलेच मी मुंबईला. आणि घरात पोहोचताच सुरू होतात प्रेम, आठवणी आणि जुन्या नात्यांची भेट. पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.